नमस्कार मित्रांनो, तर आपल्या यूट्यूबची करिअरची सुरुवात झाली होती इथून, जिथं मी पहिला व्हिडिओ शूट केला होता इथं, आणि तेव्हापासून माझे आता झालेलं आहे 250 सबस्क्रायबर. नमस्कार मित्रांनो, तर हा आहे आपला दुसरा व्हिडिओ. वर्षाच्या सुरुवात झाली 1 जानेवारीला. आपण गेलो होतो राजूरला आणि पहिला व्हिडिओ 2 तारखेला टाकला आणि त्याच्यानंतर हा डायरेक्ट दुसरा व्हिडिओ 15 दिवसानंतर. आज 15-16 तारीख आहे आणि व्हिडिओ शूट करणं काही झालं नाही, कारण आपण बिझी तेवढे असतो, काही काम नसताना सुद्धा. तर आज शेतात आलो होतो. तर गावातच आहे सध्या, तरी पण शेतात येणं होत नाही, कारण बाकीचे कामं पण भरपूर असतात, ऑनलाईन काम आपल्याला जे आपण करतो. तर आपण हरभरा बघू शकता तुम्ही या साईडला. हरभरा आहे, काही ज्वारी याच्यामध्ये मिक्स आहे, त्याच्यात त्या पलीकडल्या साईडनं गहू पण आहे. तर जे सुरुवातीला व्हिडिओ काढले होते आपण, जे शेतामध्ये आपण काढले होते, जेव्हा इंग्लिशचे मी व्हिडिओ काढत होतो स्टार्टिंगला, तर सुरुवात इथूनच झाली होती. तुम्हाला ती लोकेशन पण दाखवतो, तिथं आपण पहिला व्हिडिओ शूट केला होता. तर चला मग. तर थोडंफार हरभर घेऊ आपण हे करण्यासाठी, हुरडा करायचं म्हणते ते. तर थोडा हरभर वगैरे घेऊ. हे तर ब्लॉगर आहे, याला बिना असं मेहनत करायचं फेमस होण्याची इच्छा आहे, पण विदाऊट मेहनत फेमस काही होत नाही. आणि लोक असे असते की लोकांचं असं म्हणणं राहतं की लोकांनी जवळपास आपल्याला व्हिडिओवरती पाहिलेलं नसतं, त्यांना माहिती नाही ग्रोथ कशी असते, कशा प्रकारे असते. तर त्यांना वाटतं हे फक्त टाईमपासचं साधन आहे, पण त्यांना असं टाईमपास वगैरे काही नसतो. या व्हिडिओ काढून याच्यामधून पण इन्कम चांगली होती. आपलं दुसरं चॅनल तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्यावरती खूप सारे पेमेंट भेटलेले आपल्याला. तर त्याच्यामधून पैसे पण आपण इन्कम करू शकतो. तर असं माझं म्हणणं राहील की हे काही टाईमपासचं साधन आहे. तुम्हाला जर स्किल असेल तुमच्या तर ती पण दाखवू शकता. तर सध्या आपण फक्त हरभर घेऊ आणि तिकडे जाऊ आपण, ते नंतर दाखवू. तुम्ही कधी हुडापाटी केलेली आहे तर नक्की सांगा. आणि हे हरभरा आहे, इकडे ज्वारीचा हुडा पण फर्स्ट क्लास लागतो. तिकडं हे पण आहे आपलं गव्हाचा पण त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगला लागतो. पण सध्या आम्ही फक्त याचा करणार आहे. शहरामध्ये गेले असाल तुम्ही तर तुम्हाला माहिती आहे हुड्यासाठी आपल्याला किती लागत आहे. 500 रुपये पर पर्सन घेते. आपल्याला इकडे सगळं फ्रीमध्येच आहे, त्याच्यामुळे वावर आहे तर पावर आहे, असे फुकटच म्हणत नाही कोणी. ऍक्शन कर, ऍक्शन ऍक्शन ऍक्शन. तर आपल्या यूट्यूबच्या करिअरची सुरुवात झाली होती इथून. पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, इंग्लिशचा आपण काहीतरी टाकला होता, तर तो इथे काढला होता, शूट केला होता पहिला, आणि त्याला पण चांगला रिस्पॉन्स भेटला होता त्या सुरुवातीला. त्याच्यानंतर आता आज थोडा प्लॅनिंग आमची चेंज झाली ना, आज हुडापाटी करायची म्हणतो. आपले काका आहे, आपला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता काकासोबत, 800 व्ह्यूज गेल्या त्याला, 800-900, आणि ते यांच्यामुळेच व्हायरल झाला होता. कसं वाटतं तुम्हाला? ते पण याला माहिती नव्हतं, हे दुसऱ्याने सांगितलं की तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला. कसं वाटतं तुला? काय बोल कसं वाटतं तुला? हे याला तिसरं जण म्हणलं की व्हिडिओ व्हायरल झाला तुमचा, असं तसं. तर कसं वाटलं तुला जेव्हा तुला कोणतरी म्हणलं की कसं झालं? हा, मला वाटलं बाबा कसं काय झालंय काय, आम्ही आता काय बघितलंच नव्हतं याच्यावर, मोबाईलवर तर बघितलंच नव्हतं. येते का? हा, ती जी रील होती ती यांनी काही बघितली नव्हती, ते तिसऱ्या जणांनी बघितली नाही. याला सांगितलं की आपले तुमची रील पाहिली मी. तर कसं वाटतं व्हिडिओ आपले यूट्यूबवरती येते, रीलवर चालू आहे आपल्या? छान वाटतंय, चांगलं वाटतंय. आमच्या घरादारात कोणी इंस्टाग्रामवरती याच्यावरती कशावरच नाही, आणि असे व्हिडिओ नाही करत, काय नाही करत. आणि कामात असल्यामुळे, शेतात काम असल्यामुळे आम्ही थोडा टाइम भेटत नाही. आता आम्हाला कामं नाही तशी, आणि आम्ही मग थोडेफार व्हिडिओ बनवत असतो. तर आता आज आमचा प्लॅन आहे हुडापाटी करायचा. तर गावर इकडे तू, हे आपला शूटर कॅमेरा मागे, याच्यामुळे पण एक व्हिडिओ तो फेमस झाला तेव्हापासून येतच नाही तो. तर आज हुडापाटी करायची आहे, मग चला आपण चालू करूया. चला इथं जाळ वगैरे लावू आणि चालू करू आपला कार्यक्रम, बॅचलर्स हुडा पार्टी. मग हरभरा हुडा पार्टी. तर आमची हुडा पार्टी जवळपास आजवर्षी केली होती आपण. हा, तर दरवर्षी करतो आम्ही, एकदाच करतो फक्त. तर व्हिडिओ बनायचा मुद्दा असा आहे की आम्हाला करायचा होता ब्लॉग शूट, आणि हे आपले काका आहे, हे कोण आहे काय माहिती, कॅमेरामॅन होतो. तर जो स्टार्टिंगचा सगळ्यात पहिला लाईफचा आमचा एक व्हिडिओ होता, फुटलेलं नशीब.
तर मी होतो त्याच्यात ॲक्टर एकच जर होतो, त्याचा डायलॉग नव्हता कोणताच, त्याच्यामध्ये हा होता कॅमेरामॅन. तर फक्त पळण्याचं काम करीत होतो कारण आम्ही फक्त अँगल शूट घेत होतो इकडून तिकडून, बाकी त्याच्यामध्ये डायलॉग नव्हते, काही नव्हते, फक्त स्टोरी चांगली बनवली होती आम्ही. 2 GB रॅम होता त्याला, 16 GB ची मेमरी होती आणि त्याच्यामध्ये पूर्ण शॉर्ट फिल्म बनवली ती. 5-6 मिनिटाची शॉर्ट फिल्म होती, एडिट केली आणि अपलोड केली आणि त्याला व्ह्यूज होते 80. तर ती लाईफमधली पहिली होती, बहुतेक 10वीला किंवा 9वीला होतो मी तेव्हा. तर तिथून आपली सुरुवात झाली. 11वीला होतो मी. तर 11वीला होतो तेव्हा अपलोड झाला. तर त्याच्यानंतर असे व्हिडिओ बनवायची प्रक्रिया चालू झाली आपली. मग आम्ही इथं बट्टा करायला आलेलो होतो, पण ते काय वाटतं कॅन्सल झालं आणि हरभराच भागायला लागलो. चालू केला का? तर असा एक आजचा ब्लॉग होता, हुरडापार्टी झाली याच्यामध्ये. आणि अजून काही 2-3 गोष्टीवर मुद्द्यावरती बोलायचं आपल्याला. तर आपण काकासोबत थोडं डिस्कशन करू, तो ऐकून ये. तर महत्त्वाचं एक म्हणजे एक गोष्ट ती सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे तर आजचा अशा प्रकारे एक ब्लॉग होता जो हुडा पार्टीवरती आम्ही केलेला आहे. आणि अजून 2-3 गोष्टी मुद्द्यावरती बोलायचं आम्हाला, ते म्हणजे की आता गावामध्ये असं कोणी व्हिडिओ वगैरे करत नाही. तर पाठीमागे चांगलं म्हणणारे पण भरपूर लोक आहे, नाव ठेवणारे पण आपलेच आहे. तर जेव्हापासून व्हिडिओ बनवतो मी, आपले खूप लोकांनी मला चांगले प्रतिक्रिया दिलेले, घरचे असो बाहेरचे असो थोडेफार. तर तुझं काय म्हणणं की म्हणजे व्हिडिओ काढायला पाहिजे किंवा असं काही वेगळं करायला पाहिजे? नाही, व्हिडिओ तर काढायलाच पाहिजे, पण चांगले व्यवस्थित काढे म्हणजे ते चालले पण पाहिजे त्याच्या. तर चांगल्या प्रकारे आपण एज्युकेशनल काढत होतो. अगोदर इंग्लिशचे व्हिडिओ काढत होतो मी. आता फर्स्ट टाईम मी कोणाला तरी घरच्याला व्हिडिओमध्ये घेत आहे. पहिले इंग्लिशचे व्हिडिओ काढत होतो स्टार्टिंगला. त्याच्यानंतर आता कविता आहेच, मी कविता वगैरे काढल्या. आता ब्लॉगिंगमध्ये सुरुवात करत आहे. तर आतापर्यंत कोणीच केलं नाही. आणि घरच्यांनी जेव्हा आपले गावाकडले लोक बघते कॅमेरावरती कोणाला तरी व्हिडिओवरती, तर त्यांना वाटतं अरे कोणता तरी दुसऱ्या देशातला आहे किंवा हिरोज आहे एखादा. त्याच्यामधून इन्कम होती हे पण त्यांना माहिती नाही. तर इन्कम सोर्स पण आपला हे बनवू शकतो, इन्कम पण होऊ शकते. तर हे करायला पाहिजे का नाही, तुला काय वाटतं ॲज अ शेतकरी म्हणून? हे चांगली गोष्ट आहे. हे शिक्षणामधून बिन झालेले पाहिजे. आणि याचे कवी वगैरे खूप अजून आता कमी प्रमाणात आहे. तर आपल्याला नवीन झालेले पाहिजे, चांगली गोष्ट आहे. तर आतापर्यंत जेवढे 100पैकी 100 जण शिकलेले आहे का, 99 लोक नोकरी करतात, एक जण त्याच्यातला व्यवसाय करतो. आणि लाखामध्ये जे असतात त्याच्यामध्ये एक लेखक असतो. ते मी स्वतः आता म्हणू शकत नाही मी लेखक झालो एवढा मोठा, पण एक सुरुवात एक पुस्तक लिहिलेलं आहे मी. तर लाखामध्ये एक जण लेखक होतो. ते प्रोफेशन पण खूप चांगले, लोकांना अजून त्याच्याविषयी माहिती नाही. तर मी एक पुस्तक लिहिलं होतं अडकलेलं म्हणून, तुला पण माहिती आहे. आणि ते 1000पेक्षा जास्त लोकांनी घेतलं. कोणाचा सपोर्ट नव्हता, काहीच नव्हतं, स्वतःच्या दमावरती मी ते विकलं. तर मी पुस्तक लिहिलं. ते तुला कसं वाटतं की 1000 लोकांनी घेतलं? नाही, खूप छान आहे हे की 1000 लोकांनी घेतलं म्हणजे भरपूर लोकांनी अजून बिन चांगलं हे होईल, त्याचे प्रचार होईल. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी बिन चांगले त्याला प्रतिसाद मिळेल. आणि यापुढे बिन समजा असे कवी करणं, लेखक हे ते आपले चांगलीच गोष्ट आहे. तर अशा प्रकारे होता. कारण इथून पुढे लोक जे म्हणतात का असतं माहिती आहे का, चांगलं बोलणारे आपलेच असते, नाव ठेवणारे आपलेच असते. 100 लोकांपैकी 12 लोक नाव ठेवते आणि ते 12 लोक असते ते. तर माझं एक म्हणणं राहील, जे तुम्हाला पॅशन आहे, जे तुमची स्किल आहे ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा, जे आवडतं ते करा. आणि लोकांचं जर ऐकासाल, लोक तुम्हाला चांगलं पण बघू शकत नाही, लोक तुम्हाला वाईट पण बघू शकत नाही. तुम्ही शिकत असले बाहेर तर लोकांचं म्हणणं असं राहील की तुम्ही अजून पण शिकत आहे, पुढं काही होऊ शकत नाही. तुम्ही शिक्षण सोडलं, लोक तरी पण म्हणे की काही करू शकत नाही शिक्षण सोडलं. व्यवसायामध्ये गेले तर शिक्षण चांगलं नव्हतं, व्यवसाय गेला. आणि जर नोकरी केली तर काय करतं, एवढं मोठं शिकलं, एवढी मोठी इंजिनिअरिंग झाली, BCom झालं आणि नोकरी करतो 12,000वर. लोक पायी चालू देत नाही, घोड्यावर चालू देत नाही. त्याच्यामुळे जे तुम्हाला वाटेल, जे तुम्हाला म्हणजे चांगलं वाटेल ते करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे एक छोटासा ब्लॉग होता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा म्हणा. ओके, सबस्क्राईब करा. ओके.